मागच्या तासामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवली जॉमेट्रीची. देन नेक्स्ट पॉईंट कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणजे कसं, आता बघा इथं ए बी सेगमेंट काढली, त्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. बी क्यू काढली, त्याची लेंथ 5 सेंटीमीटर आणि एक्स वाय काढली, त्याची लेंथ 5 सेंटीमीटर. आता हे काढताना असं काढली की तिन्हीची लेंथ सेम आहे. जेव्हा तिन्ही सेगमेंटची लेंथ सेम असेल तर त्या तिन्ही सेगमेंटला काय म्हणणार आपण कॉन्ग्रंट सेगमेंट. म्हणजे ए बी इज इक्वल टू पी क्यू. ए बीची आणि पी क्यूची लेंथ सेम आहे, सो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट पी. आणि एक्स वाय सुद्धा लेंथ त्याच्याबरोबर 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे पी क्यू इज कॉन्ग्रंट टू एक्स वाय. आता हे कॉन्ग्रंट सेगमेंटचे काय प्रॉपर्टी आहे? कॉन्ग्रंट सेगमेंटची पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. नावातच आहे रिफ्लेक्शन, म्हणजे स्वतःसोबत कॉन्ग्रंट असतं. म्हणजे स्वतःला आरशामध्ये बघितल्यानंतर आपण सेम टू सेम दिसतं, म्हणजे हे रिफ्लेक्शन आहे. आपण स्वतः आणि आरशामध्ये काहीच फरक दिसला नाही, तो कॉन्ग्रंटमध्ये. तसंच ए बी इज कॉन्ग्रंट टू ए बी, म्हणजे ही सेगमेंट ए बी स्वतःसोबतच कॉन्ग्रंट असते ए बी सोबत. देन दुसरी सिमेट्रिक प्रॉपर्टी. सिमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे दोन जे सेगमेंट आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. त्याला ए बी इज कॉन्ग्रंट टू पी क्यू म्हणा किंवा पी क्यू इज कॉन्ग्रंट टू ए बी. आता फॉर एक्झाम्पल दोन मैत्रिणी आहेत, एकाचं नाव आहे मीना आणि एकाचं नाव आहे टीना. मीना टीनाची मैत्रीण आहे असं म्हणायचं की टीना मीनाची मैत्रीण आहे असं आपण म्हणतो. सेम टू सेम ए बी इज कॉन्ग्रंट टू पी क्यू, मेजर सेम आहे ना, आणि पी क्यू इज कॉन्ग्रंट टू ए बी. हे नाही त्यासोबत कॉन्ग्रंट आहे, ह्याच्यासोबत कॉन्ग्रंट. त्यालाच काय म्हणणार आपण सिमेट्रिक प्रॉपर्टी. देन ती थर्ड प्रॉपर्टी ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे ट्रान्सफर करायचं, म्हणजे हे नाही त्यासोबत कॉन्ग्रंट आहे, हे नाही त्यासोबत कॉन्ग्रंट आहे, म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट. ए बी इज कॉन्ग्रंट टू पी क्यू, पी क्यू इज कॉन्ग्रंट टू एक्स वाय. म्हणजेच काय झालं, ए बी इज कॉन्ग्रंट टू एक्स वाय, म्हणजे ए बी सोबत पी क्यू कॉन्ग्रंट आहे, पी क्यू सोबत एक्स वाय कॉन्ग्रंट आहे. पी क्यू हे ए बी सोबत कॉन्ग्रंट आहे आणि एक्स वाय सोबत कॉन्ग्रंट आहे, म्हणजे ट्रान्सफर झालं की ए बी इज कॉन्ग्रंट टू एक्स वाय. म्हणजे तीन मैत्रिणींमध्ये एकाची दुसरी तिसरीची, म्हणजे पहिली आणि तिसरी मैत्रीण झाली, असं या पद्धतीने आपल्याला हे ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. हे प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आपल्याला कॉन्ग्रंट सेगमेंटची. अशी हेच प्रॉपर्टी कॉन्ग्रंट ट्रायंगलसाठी पण आहे, सेम टू सेम. मग आता हे पुढचं पॉईंट आहे मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे सेंटरचा पॉईंट. आता हे सेगमेंट ए बी दिलेलं आहे आणि ए बीचा मिड पॉईंट एम आहे. एम इज मिड पॉईंट ऑफ ए बी आहे, म्हणजे ए एम आणि बी एमची लेंथ सेम असेल, म्हणजे हे ए बी मध्ये जे दोन सेगमेंट तयार होते ए एम आणि बी एम ते कसे असतील, कॉन्ग्रंट असतील, त्यांचा मेजर इक्वल असतो. हे मिड पॉईंट झालं. म्हणजे ए बी जर 10 असेल तर ए एम आणि बी एम किती असतील, 5 असतील. देन नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन ऑफ द सेगमेंट. कंपॅरिझन म्हणजे आपल्याला काय करायचं, लहान मोठेपणा ठरवायचं. तर इथे मी काढताना 3 फिगर काढलेले. सेगमेंट ए बीची लेंथ 10 सेंटीमीटर आहे, सेगमेंट पी क्यूची लेंथ 5 सेंटीमीटर आहे आणि एक्स वायची लेंथ आहे 15 सेंटीमीटर. दिसतं साईड आपल्याला ए बी इज ग्रेटर दॅन पी क्यू, म्हणजे ए बी हे पी क्यूपेक्षा मोठं आहे असं आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचं. लेंथनुसार बघून कधी कधी फिगरवरून ठरवायचं, तर कधी कधी मेजर केलेलं असं. एक मात्र प्रश्न आहे, म्हणजे सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट एक्स वाय इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. एक्स वाय कसं ए बीपेक्षा मोठा आहे आणि एक्स वाय कसं पी क्यूपेक्षाही मोठं आहे. ग्रेटर दॅन मध्ये सांगा किंवा लेस दॅन मध्ये. लेस दॅन मध्ये असं सांगू शकतो आपण पी क्यू इज लेस दॅन ए बी, पी क्यू इज लेस दॅन एक्स वाय आणि ए बी इज लेस दॅन एक्स वाय. अशा पद्धतीने आपल्याला कंपॅरिझन करायचं. नेक्स्ट पॉईंट आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ द सेगमेंट ऑर रे. परपेंडिक्युलरिटी दाखवायचं, म्हणजे दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर ते लाईन्समुळे तयार होणारा रे आणि सेगमेंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. शॉर्टमध्ये दाखवते आणि मग आपण पॉईंट 2 एक्सरसाइज सोडू. Line AB is perpendicular to line PQ. हे दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर. लाईन AB is perpendicular असं सिम्बॉल दाखवायचं. लाईन PQ हे लाईन परपेंडिक्युलर आहे आणि या लाईनमध्येच एक O पासून P पर्यंत ही रे तयार झाली.
परपेंडिक्युलर टू रे OB. असंच OP इज परपेंडिक्युलर टू OA. रे OP इज परपेंडिक्युलर टू रे OA. अशा पद्धतीने करायचं. OB इज परपेंडिक्युलर टू OQ. OA इज परपेंडिक्युलर टू OQ. अशा पद्धतीने या लाईन्समध्ये जे रे तयार होतात ते रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. किंवा AB लाईनला रे OP परपेंडिक्युलर आहे. रे OP परपेंडिक्युलर टू लाईन AB. रे हे OP लाईन AB ला परपेंडिक्युलर आहे. तसंच OQ AB ला परपेंडिक्युलर. रे OQ परपेंडिक्युलर टू लाईन AB. त्याच पद्धतीने आपण PQ ला पण दाखवू शकतो. हे लाईन PQ ला रे OA परपेंडिक्युलर आहे. लाईन PQ ला रे OB परपेंडिक्युलर आहे. किंवा लाईन आणि रेचा उपयोग न करता A to B ही सेगमेंट आहे आणि B to Q हे सेगमेंट आहे. सेगमेंट AB इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PQ. म्हणजे दोन लाईन जर पॅरलल असतील तर ते लाईनमुळे तयार होणारे रे, लाईनमुळे तयार होणारे सेगमेंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. Then next point, distance of a point from a line. आता एक फॉर एक्झाम्पल हे C पॉइंट आहे. त्या C चा डिस्टन्स काढायचा आहे. C तर त्या लाईन पासूनचा डिस्टन्स काढायचा असेल तर काय करणार आपण? म्हणजे C चा डिस्टन्स किती आहे असं जर विचारलं तर काय म्हणणार? हे AB पासून C चा जे अंतर, जी लेंथ येणार आहे, लेंथ ऑफ OC जी असेल ते काय असेल? डिस्टन्स ऑफ C फ्रॉम द लाईन AB. म्हणजे जे लेंथ येईल, लेंथ ऑफ OC जे येईल इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB. म्हणजे जी लेंथ असेल O पासून C ची तेच काय असेल? AB पासून C चा अंतर असेल. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडू. जे की कॉन्ग्रुएंट सेगमेंटची प्रॉपर्टीवर डिपेंड आहे, मिड पॉईंटवर, कंपॅरिझनवर डिपेंड आहे. आणि डिस्टन्स पण आपण डिस्टन्स काढायला पहिले एक्सरसाइजमध्ये शिकलो. तसंच आहे. प्रॅक्टिस सेट 1.2. तर यामध्ये काय दिले? फॉलोइंग टेबल शो द पॉइंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट. टेबलमध्ये आपल्याला पॉइंट आणि कोऑर्डिनेट दिलेले आहेत. पॉइंट आणि कोऑर्डिनेट दिलेले आहेत. A, B, C, B, -3, 5, 2, -7 and 9. पॉइंट आणि कोऑर्डिनेट दिलेले आहेत. डिसाइड whether the pair of segment given below the table are congruent or not. कॉन्ग्रुएंट आहेत का नाही ते डिसाइड करावं लागेल. म्हणजे सेगमेंटच्या लेंथवरून डिसाइड करायचं. आता सेगमेंट BE अँड सेगमेंट AB ते कॉन्ग्रुएंट आहेत का नाही? आणि याचा डिस्टन्स काढू. डिस्टन्स जर सेम आला, डिस्टन्स म्हणजेच लेंथ, तर ते कॉन्ग्रुएंट झालं. DE, चा कोऑर्डिनेट आहे -7, E चा कोऑर्डिनेट आहे 9, A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि B चा कोऑर्डिनेट आहे 5. आता डिस्टन्स काढू. डिस्टन्स ऑफ D, डिस्टन्स काढायचं पहिले एक्सरसाइज कशी करू तुम्हाला. डिस्टन्स ऑफ D इज इक्वल टू काय येणार आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. 9 - -7 काय आलं? 9 - -7 इज इक्वल टू 16. Bचं जे डिस्टन्स आलं ते 16 आहे. आता ABचं काढू. डिस्टन्स ऑफ AB काढू. डिस्टन्स ऑफ AB म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. 5 हे -3 पेक्षा मोठा आहे, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी काय येणार आहे? 5 - -3
5 plus 3 8. Distance of DB 16 आहे, PE 16 आहे आणि AB 8 आहे. Distance equal आहे म्हणजे segment are not common. Distance of DE is not equal to distance of AB. Distance equal नाही म्हणून therefore segment DE is not congruent. Not congruent नसतात. Segment AB आणि BE हे congruent नाही. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. मी हे दाखवले तर बाकी तुम्हाला करता येईल. कोऑर्डिनेट लिहून काढायचं टेबलवरून, डिस्टन्स काढायचं आणि डिस्टन्स जर इक्वल आलं तर म्हणायचं की सेगमेंट आहे कॉमन आणि इक्वल जर आलं नाही तर नॉट कॉमन. आता एक कॉमन नॉट कॉमनचा दाखवले आणि दुसरा कॉमनचा. सेगमेंट BE and AB, सेगमेंट BE and segment AB. सेगमेंट BE मध्ये B चे कोऑर्डिनेट आहे 5, E चा कोऑर्डिनेट आहे 9. काय आहे 9 इज ग्रेटर दॅन 5 म्हणजे डिस्टन्स ऑफ BE काय त्याला काय आहे मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. डिस्टन्स ऑफ BE इज इक्वल टू 4. आता AB काढा. A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि D चा कोऑर्डिनेट आहे -7. लहान मोठे ठरवायचं. मोठं कोण आहे -3 कारण निगेटिव्ह संख्या जेवढी मोठी असेल तेवढी लहान असते. -3 is greater than -7. So distance of AD is equal to मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी -3 -7. -3 हे मायनस प्लस झालं 7. 1 प्लस 1 मायनस दोघांचा फरक आणि मोठ्या संख्येचा मागचा छेद. दोघांचा फरक 4 आणि मोठी संख्या 7 आहे. 7च्या मध्ये प्लस म्हणजे दोघांचा डिस्टन्स सेम आहे. म्हणजे डिस्टन्स सेम आहे म्हणजे हे दोन्ही कॉमन आहे. डिस्टन्स ऑफ BE इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AD. डिस्टन्स इक्वल आहे म्हणजे काय segment BE is congruent to segment AD. अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. इथे मी दोन दाखवले बाकीचे तुम्ही करा. देन क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये दोन दाखवले बाकीचे उरलेले दोन तुम्ही करायचे. Question number 2. Point M is midpoint of AB and AB is equal to A. Find AM. काय म्हणते? M is midpoint of AB. आता theoretically नाही समजलं तर आपण फिगर काढू शकतो. आपल्या मनात जॉमेट्रीमध्ये फिगर काढून दिली तर सर्वात बेस्ट. फिगर काढूनच घ्यायचं. AB चा M हा midpoint आहे आणि आपल्याला काय म्हणलं AB दिले 8. AB ची लेंथ दिलेली 8 आणि AM काढा. आता AM किती असेल मिडपॉइंट बदलल्यानंतर ते दोन समान भाग असतील. AM AB चे हाफ असतात. M इज मिडपॉइंट ऑफ AB. देयरफॉर काय ना AM इज इक्वल टू हाफ ऑफ AB असेल. सो AM लेंथ ऑफ AM इज इक्वल टू हाफ इन AB किती आहे 2 1 जा 2 2 4 जा 8 4. लेंथ ऑफ AM ची लेंथ आली 4. अशा पद्धतीने मिडपॉइंटचा यूज करून कॅल्क्युलेशन करायचं. कधी कधी AM दिलेला असेल त्यामुळे AB काढायचं. AB किती AM च्या दुप्पट आणि AM कसं असेल AB च्या हाफ. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन. देन क्वेश्चन नंबर 3. P is midpoint of CD. काय म्हणजे P is midpoint of CD. CD चा midpoint P आहे. And CP is equal to 2.5. हे जे आहे CP 2.5 आहे आणि CD काढणार. सेम टू सेम बघा इथं पूर्ण देऊन अर्ध विचारलं तर इथं अर्ध देऊन पूर्ण विचारलं. तर काय ना P is midpoint of CD. CD चा P midpoint आहे. Therefore length of CD किती असेल twice of length of CP असेल. Length of CD is equal to 2 into 2.5. 25 2 50 डेसिमल एका म्हणजे 5
यूज करून कॅल्क्युलेशन करायचं. देन क्वेश्चन नंबर 4. Question number 4. AB is equal to 5 centimeter. AB is equal to 5 centimeter. BB is equal to 2 centimeter. AP is equal to 3.4 centimeter. Compare the segments. Segments comparison. आता comparison करून घेण्याचं काय ना, segment AB is greater than सर्वात मोठा. AB पेक्षा मोठा segment AB. And segment AB BB पेक्षा मोठा आहे, is greater than segment BB. आणि लहान स्वरूपात सांगायचं असेल तर segment BB is less than segment AB and segment AB is less than segment AB. अशा पद्धतीने आपण हे साईज बघून तुलनात्मक लिहायचं. असंही लिहिलं तरी आन्सर बरोबर आहे, असंही लिहिलं तरी आन्सर बरोबर. देन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे आणि युनियन आणि इंटरसेक्शन जे काही आपण सेटमध्ये शिकलेले त्याच्यावर आन्सर द्यायचे आपल्याला. युनियन आणि इंटरसेक्शन माहित आहे तुम्हाला. युनियन म्हणजे एकत्र, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये राइट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन विथ द डिफरन्स ऑफ द फिगर गिवन बिलो. हे फिगरचा यूज करून आपल्याला काय करायचं, क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. पहिला राइट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ आरपी. हे आरपी जे आहे जे रे आहे त्याचे अपोजिट रे बघायचे. अपोजिट म्हणजे डायरेक्शन अपोजिट. आरपी आर हे दोघांचे इनिशियल पॉईंट सेम ठेवायचं. आरपीचा अपोजिट इकडे घ्यायचा, आर एस घ्या किंवा आरटी. आरटी इज अपोजिट रे ऑफ आरपी. हे आरपी ची अपोजिट रे घ्या म्हणतात. क्वेश्चन नंबर 5 मधला पहिला प्रश्न त्याचा आन्सर. दुसरा प्रश्न वाचते काय आहे, राइट द इंटरसेक्शन ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. रे पी क्यू म्हणजे ही रे आणि रे आर पी म्हणजे ही रे पूर्ण. पी क्यू म्हणजे पी पासून सुरुवात होणार पी क्यू आणि आर आर क्यू म्हणजे इथून सुरुवात होणार. दोघांचा कॉमन काय येणार रे येणार नाही, तेव्हा सोडून पी क्यू रे काय असेल, दोघांची कॉमन असेल. तर रे पी क्यू इज अ इंटरसेक्शन ऑफ रे पी क्यू अँड रे आर. रे म्हणजे आपण पूर्ण पुढे घेऊ शकतो. तर पी क्यू च्या आपल्याला आर पी म्हणजे परत नाही पूर्ण असते, तिथून सुरुवात झाली. रे आर पी आणि रे पी क्यू चा इंटरसेक्शन काय, रे पी क्यू. रे पी क्यू इज intersection of ray PQ and ray RP. RP and PQ चा intersection ray PQ. Then third question, write the union set of ray PQ and QR. ray PQ म्हणजे इकडचं आणि ray PQ and ray QR. PQ आणि QR यांचा युनियन घ्यायचा. युनियन म्हणजे हे PQ मध्ये पूर्ण इकडचं येणार आणि QR मध्ये पूर्ण येणार. या दोघांचा युनियन घ्यायचा. या दोघांचा युनियन काय येईल, पूर्ण लाईन. लाईन PQ किंवा लाईन QR हे पूर्ण येईल. हे असं इकडून घ्या किंवा इकडून घ्या. आता या लाईनवरची कोणते इथं
लाईन इकडे वाढत जाणार इकडची लाईन आता आपण लिमिटेड नाव घेतलं म्हणजे तेवढंच नसणार लाईन म्हणल्यानंतर पुढे कुठपर्यंत येऊ शकतो तर रे टी किंवा रे क्यू आर ची युनियन म्हणजे दोघांची लाईन तर लाईन हे थर्ड क्वेश्चनचा आन्सर काय येणार लाईन क्यू आर लाईन म्हणल्यानंतर इकडून वाढणार इकडून आर क्यू घ्या किंवा क्यू आर लाईन क्यू आर is union of ray PQ and ray QR या दोघांचा युनियन काय आहे लाईन RQ then question number 4 पाचव्या मधला हे पाचव्यामध्ये सब क्वेश्चन आहे तर त्याला state the ray of which segment QR is a subset QR या QR ची सबसेट रे कोण म्हणते QR म्हणजे इथून सुरुवात या रेची सबसेट कोण करते सबसेट PQ RP RSC RP ST सगळेच काही ते सबसेट आहे या QR ची सबसेट तो काय QR ची सबसेट कोणते इथे रे आहे QR ची सबसेट सगळेच येते QP QR QS Q पासून पुढचे कोणते घेऊ शकतो QP QR QS QP R सबसेट ऑफ रे QR या QR चे सगळे सबसेट होते रे QR म्हणजे पुढे किती वाढणार मग आपण यामध्ये सगळे समाविष्ट आहेत ना त्याचा भाग आहे पण सबसेट म्हणजे त्यामध्ये समाविष्ट असते मग QR मध्ये QP आहे QR आहे QS आहे सगळेच आहे देन write the pair of opposite ray with the common end point R दोन ऑपोजिट रेचे नाव घ्यायचे त्यासाठी कॉमन पॉइंट आहे R पॉइंट R हे कॉमन असलेला दोन रे कोणते घ्या RP RS आपल्या मनावर RQ RP कोणते घ्यायचे रे पॉइंट R कॉमन घ्यायचे रे RP opposite to रे RS कोणते नाव घेऊ RP ला RS RQ ला R कोणते दोन फक्त त्यांचा कॉमन पॉइंट R घ्यायचा देन 6 क्वेश्चन राईट एनी टू रे विथ कॉमन एंड पॉइंट S आता इथे कॉमन एंड पॉइंट S असलेले दोन रे घ्यायचे SR ST SR and ST are two rays with common point yes common point S घेऊन SR आणि ST हे दोन ऑपोजिट रेज आहेत सातवा प्रश्न आहे write the intersection of set of ray SP and ST ray SP and ray ST यांचा इंटरसेक्शन SP म्हटल्यानंतर ही डायरेक्शन इकडे आणि ST म्हटल्यानंतर डायरेक्शन इकडे फक्त एकच पॉइंट कॉमन आला दोघांमध्ये S या दोन्ही रेचा कॉमन पॉइंट काय फक्त एकच कॉमन म्हणजे S इज इंटरसेक्शन S पॉइंट इज अ इंटरसेक्शन ऑफ ray SP and ray ST सातव्याचा काही point S is intersection of ray SP and ST. SP and
हे झालं प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 5 क्वेश्चन झाले. 6वा आहे डिस्टन्स. कोणते पॉईंट इक्विडिस्टन्सवर आहेत ते लिहायचे. फिगर दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिले, नंबर लाईन दिलेली आहे आणि कोणते पॉईंट इक्विडिस्टन्स आहे ते लिहायचे. तुम्हाला आता तुम्ही स्वतः लिहा किंवा डिस्टन्स काढून लिहा. ऑब्झर्वेशन लिहा किंवा डिस्टन्स काढून लिहा. हे आपला 1.2 ही प्रॅक्टिस सेट संपली. तर नेक्स्ट आपण पुढचा पॉईंट सुरू करू नेक्स्ट तासात.